चिकन लेग पीसच्या त्याच रेसिपी बनवून बोर झाला असणार तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। नमस्कार, माझ्या फूड चॅनलवर तुमचं स्वागत आहे। ही रेसिपी एका सेलिब्रिटीच्या फूड आउटलेटवर इन्स्पायर होऊन बनवली आहे। ती नेमकी कोण मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर बघूया चिकन लेग पीसची ही टेस्टी रेसिपी। रेसिपीचं नाव आहे पेरी पेरी चिकन ड्रमस्टिक। सर्वात पहिले चिकनचे पीस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। चिकन धुवून घेतल्यानंतर या रेसिपीमधला जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ते आहे मॅरिनेशन। मॅरिनेशनसाठी आपण घेतला आहे जिरा पावडर, धना पावडर, हळद पावडर, रेड चिली पावडर, ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी, चिली फ्लेक्स, रेड फूड कलर, लेमन आणि विनेगर। आता हे सर्व आपण एकजीव करून लेग पीसला व्यवस्थित मॅरिनेट करायला ठेवून जेवढा वेळ आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार तेवढी चव जास्त उतरते। तर मी जवळजवळ 10 तास चिकनला मसाले लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यानंतर आता मॅरिनेशन छानपैकी झालं आहे, तर आता आपण लेग पीस हे स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत। काही लेग पीस आपण स्टीम करणार आहोत आणि काही आपण शॅलो फ्राय करणार आहोत। त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूया। तुमच्याकडे एअर फ्रायर किंवा ओव्हन असेल तर तुम्ही त्यातही करू शकता। मी ही आपली पारंपरिक पद्धत वापरत आहे। पाणी गरम तापले माझं आणि फॉईल पेपरमध्ये हे चिकनचे पीस मी ठेवत आहे आणि त्याला चांगलं रॅप करणार आहे आणि त्याला थोडेसे होल पाडणार आहे, जेणेकरून चिकनमधलं पाणी हे खाली पातेल्यामध्ये पडेल आणि आपले चिकनचे पीस हे व्यवस्थित शिजले जाणार। आपण स्टीम करण्यासाठी ठेवूया। जवळपास 25 ते 30 मिनिटं आपल्याला ही वाफ द्यायची आहे। तर तुम्ही आता बघत आहात की आपले चिकन लेग पीस तयार झाले आहे। तर जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की एका सेलिब्रिटी फूड आउटलेटची ही रेसिपी ट्राय केली आहे। आयशा खान यांच्या भाप रे भापची ही पेरी पेरी चिकन ड्रमस्टिकची रेसिपी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।